हिवरखेड नगर परिषदेत 2 दशकांपासून सातत्याने लढा देणाऱ्या ग्रामस्थांच्या संघर्षाला यंदा अखेर यश मिळालंय। ग्रामपंचायतीपासून नगर परिषदेपर्यंतच्या अध्यक्षपदाची सगळी धुरा महिलेकडे सोपवण्यात आली आहे। यंदा हिवरखेड नगर परिषद निवडणुकीमध्ये 7 उमेदवार रिंगणात असून आणि तिरंगी लढत होतीये। पाहूयात या सगळ्याबाबतचा आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे यांचा रिपोर्ट। सामान्य नागरिकांच्या 24 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर हिवरखेड ग्रामपंचायत ही नगर परिषदमध्ये रूपांतरित झाली आणि पहिली निवडणूक नगर परिषदेची या ठिकाणी होत आहे आणि चुरशीची लढत जी आहे ती या गावामध्ये पाहायला मिळणार आहे। वंचित बहुजन आघाडी, भाजप, काँग्रेस आणि शिंदेची सेना अशी थेट लढत या हिवरखेडमध्ये पाहायला मिळणार आहे आणि मूलभूत सुविधांचा अभाव ही मुद्दा देखील या निवडणुकीमध्ये गाजणार आहे। हिवरखेडमध्ये महायुतीतील घटक पक्ष आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार आहेत। ताई, काय नेमक्या तुमच्या प्रचाराचा मुद्दा आहे, काय मागण्या आहेत? म्हणजे सर्वात प्रथम तुम्ही शिक्षणाच्या विषयी खूप भर दिलेला आहे। नंतर गावाची स्वच्छता आणि जसे माझ्या आजोबांनी कामं केलेले आहेत जिल्हा परिषद सदस्य असताना, तसंच मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून संपूर्ण गावातील कामं पार पाडणार आहे। आपल्यासोबत भाजपच्या उमेदवार सुलभाताई आहेत। ताई, काय तुमच्या प्रचाराचे मुद्दे आहेत, कोणते विकासाचे मुद्दे आहेत तुम्ही ते करणारा गावामध्ये? आम्ही विकासाचे मुद्दे म्हटलं म्हणजे महिलांसाठी रोजगार, तो म्हणजे महिलांसाठी मुलींसाठी आम्ही शिक्षण म्हणजे प्रशिक्षण केंद्र आणणार आहोत, महिलांसाठी रोजगार आणणार आहोत, तिथून महिलांकरिता CCTV कॅमेरा लावणार आहोत, सुरक्षेसाठी आरोग्यसुद्धा मी इथं आणणार आहे। भाजप सरकारकडून मी सांगते की इथं जे काही मिळते ते महिलांसाठी भरपूर प्रमाणात करणार आहोत। जो इथं मोठा रुग्णालय नाही ते रुग्णालयसुद्धा मी आणणार आहे। सोनोग्राफीसाठी जे महिलांसाठी पाहिजे ते सुद्धा मी इथं आणणार आहे। धनुष्यबाणावर मी उभा आहे। माझी आई नगराध्यक्षपदाकरिता उभी आहे। धनुष्यबाण ही युतीतच आहे ना। 8 सीटा आपण प्रहारकडून लढतो आणि 10 सीटा ह्या शिवसेनाकडून लढत आहे। आपण जे आतापर्यंत जे केलेले काम आहेत किंवा येणारं जे भविष्यामध्ये जे काम करायचे आहेत त्याबद्दल आपण लोकांना देत आहे, सांगत आहे माहिती। काही जागृत मतदार आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूयात नेमके हिवरखेडचे प्रश्न काय आहेत। कोणत्याही पक्षाचा, जातीपातीचा, धर्माचा विचार न करता सर्वात योग्य जो उमेदवार असेल, डोळे मिटून आपले अंतर्मन जे सांगेल की हा उमेदवार योग्य आहे त्यालाच मतदान करावे, पक्षाचा विचार करू नये असे मी कळकळीचे आवाहन सर्व मतदारांना करतो। त्या सगळ्यांचे मुद्दे आहे की आम्ही आल्यावर हे करू। मग आतापर्यंत हे 15 वर्षात का नाही केलं? मुत्री नाही आहे आमच्या गावामध्ये, मुत्रीसुद्धा नाही आहे। ठीक आहे, जिल्हा परिषद असो, आपल्या जिल्हा परिषदमध्ये आम्ही येत होतो आधी। सरकारी दवाखान्यामध्ये आमच्या डॉक्टर सुविधा नाही आहेत। एक डॉक्टर आहेत तिथं, गेले की फक्त एक सुई देऊन अकोला जायपर्यंत रस्ते एवढे खराब, अकोला जायपर्यंत रस्ते एवढे खराब आहे की पेशंट अर्धे जास्त तिथंच गायब होऊन जातात, वर चालले जातात सारखे। गाडी कशी झाली, खटारा झाली, ॲम्ब्युलन्स खराब झाल्या आमच्या गावातल्या अशा अकोला जायपर्यंत, ही बी म्हटलंच चालेल। बरोबर, सगळे लोक आहेत, पण माझं असंच म्हणणं आहे की येणारा काळ जो आहे हा सगळ्यांनी मिळून, हे दादा बरोबर बोलले की जात पात न पाहता जो माणूस आहे, स्थानिक लेवलचं राजकारण आहे, इथंही आपल्याला वरच्या पक्षाला मतदान करायचं नाही आहे। स्थानिक लेवल आहे, जो माणूस अर्ध्या रात्री लोकांच्या कामात पडलेला आहे, माणूस पूर्ण हे करा, मतदान करा, जो आपल्या कामात पडेल याच्यानंतर बी जो आपल्या अर्ध्या रात्री काम करेल। गावाची सुधारणा झाली पाहिजे, आम्ही तेवढंच मागतो। दवाखान्यात जासाल तर एकच गोळी भेटते, आरोग्य विषय म्हणजे प्रत्येक दुखाले काय एकच गोळी चालते का? बोलसाल तर ते खिदरू येतात डॉक्टर लोक, आमच्यावर उलटी एंट्री पेशंट टाकून आखडून देतात। तर याच्यापेक्षा अधिक काय पाहिजे? पगार ते घेतात, पगार आम्ही म्हणजे आम्ही त्याचे कर्मचारी आहो की ते जनतेचे कर्मचारी आहेत, ते तुम्ही त्याचा विचार तुम्ही करा। जयेश गावंडे, पुढारी न्यूज, हिवरखेड, अकोला।